ॲडव्होकेट दिलीप काकडे धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने महाबोधी महाविहाराच्या विषयासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही रिट पिटिशन 5 लोकांनी टाकलेली होती। त्यापैकी आज तिघेजण आम्ही आजच्या तारखेला हजर होतो। माझ्या बाजूला दादासाहेब मर्चंडे उपस्थित आहेत, त्याचप्रमाणे हरिश्चंद्र पवार उपस्थित आहेत आणि दिल्लीचे आमचे मित्र अभयरत्न बौद्ध हे उपस्थित आहेत। आज ॲडव्हान्स लिस्ट ज्यावेळेस एक आठवड्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाची जाहीर झाली होती, त्यामध्ये 14व्या नंबरची महाबोधी महाविहाराची केस होती आणि त्याची आज सुनावणी होती। परंतु आज सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की आज ही हिअरिंग होणार नाही। त्यानंतर मग सर्व वकील मंडळींनी सर्वोच्च न्यायालयाचे जे रजिस्ट्रार आहेत त्या रजिस्ट्रारांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर रजिस्ट्रार ऑफिसमधून आम्हाला अशा पद्धतीची माहिती मिळाली की नुकतेच जे चीफ जस्टिस सूर्यकांत झालेले आहेत त्यांनी या विषयाची दखल घेतलेली आहे आणि त्यांनीच रजिस्ट्रार ऑफिसमध्ये अशी माहिती दिलेली आहे की जी आम्हाला रजिस्ट्रार ऑफिसच्या माध्यमातून मिळाली। शैलेशजी नारनवरे आणि सर्व मंडळींनी ही माहिती सर्वांनाच दिलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं होतं की सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत यांनी या केसमध्ये लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की जानेवारी महिन्यामध्ये ही केसची सुनावणी घेतली जाईल आणि ही केस महत्त्वाची असल्या कारणाने आणि मध्ये ख्रिसमसच्या सुट्टी असल्या कारणाने ही जी डेट लागलेली आहे ती डेट 20 जानेवारी 2026 ची लागलेली आहे। धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या सर्व प्रेक्षकांच्यासाठी आम्ही ही माहिती देत आहोत। गेल्या वेळेस आम्ही माहिती दिली होती आणि सविस्तर माहिती या धम्मसंहिता चॅनलवरती उपलब्ध आहे। आम्हाला आज खुशी आहे की चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत त्यांनी या केसच्या बद्दल प्रत्यक्ष स्वतः म्हणजे रजिस्ट्रार ऑफिसमध्ये तारीख दिलेली आहे आणि ही महत्त्वाची केस असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे 20 तारखेपासून या केसला काहीतरी सुनावणी होऊ शकते आणि आनंदाची बातमी किंवा तिथून डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होऊ शकतात। त्यामुळे आज आम्ही सुप्रीम कोर्टातून ही माहिती आमच्या धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या सर्व प्रेक्षकांना देत आहोत। माझ्याबरोबर दादासाहेब मर्चंडे आहेत, तेही 1 मिनिटं या संदर्भामध्ये बोलतील। धम्मसंहिता ॲक्शन कमिटीच्या वतीनं रिट पिटिशन जे सुप्रीम कोर्टात दाखल केलेलं आहे आणि त्याची आज सुनावणीची तारीख होती, परंतु चीफ जस्टिस साहेबांनी ही तारीख 20 जानेवारी 26 दिलेली आहे आणि आम्हाला सगळ्यांना आशा आहे, होप्स आहे की ही जी तारीख जी आहे ह्या विषयाचं ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा गांभीर्याने घेतलेलं आहे आणि उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला याच्यावरती सुनावणी सुरू होईल आणि आपल्याला हा न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे। खरं तर मला अतिशय आनंद झाला की आज जरी तारीख आपल्याला पुढची जरी मिळाली असली तरी पण इथं सगळे जेवढे पिटिशनर होते ते सगळे एकत्र येऊन त्यांनी असं ठरवलं की आपण एका विचाराने ही केस लढायची आणि ते आपण सुप्रीम कोर्टामध्ये त्या पद्धतीनं हा दावा दाखल करायचा आहे। आणि मला खात्री आहे सगळ्यांचं पॉझिटिव्ह मतं बघून की ही केस लवकरात लवकर आपल्याला आपल्या बाजून लागेल असा मला विश्वास वाटतो। सर्वोच्च न्यायालयामध्ये जे 20 इंटरव्हेन्शन आहेत आणि 5 रिट पिटिशन्स आहेत, तरी 20 इंटरव्हेन्शन आणि 5 रिट पिटिशन्सवाले आहेत या सर्वांना एकत्रित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय आणि शैलेशजी नारनवरे यांच्याशीही आम्ही बोललो की आम्ही त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे, कारण आपल्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा जेवढे लढणारे आहेत त्या सर्वांचं एकत्रीकरण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। अभयरत्न बौद्ध आहेत यांचाही सकाळ म्हणजे प्रत्येक तारखेला इथे उपस्थित असतात आणि ते प्रयत्न करतात की जेवढ्या लोकांनी रिट पिटिशन किंवा इंटरव्हेन्शन केलेलं आहे त्या सर्वांनी एकत्रितपणे न्यायालयीन लढाई लढावी यासाठी अभयरत्न बौद्ध सुद्धा सातत्याने प्रयत्न करतात। त्यांचा आमचा स्नेह 2012 सालापासून